नमस्कार मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता महाराष्ट्र राज्यात सुरू झाली आहे. या योजनेला मान्यता देण्याबाबत शासनाचा जी.आर. पण प्रसिद्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व मुलींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. हे पैसे महिलांच्या व मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आहे, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिला व मुली घेऊ शकतात, म्हणजेच पात्रता काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत जी.आर. प्रसिद्ध दिनांक 28 जून 2024. मित्रांनो, या जी.आर. मध्ये आपण महत्त्वपूर्ण असे पॉईंट पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, ह्या योजनेचे उद्देश आहे. तर या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण याने DBT सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी असणार आहेत. या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे, तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर या योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र असणार आहे, तर ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1,500 पेक्षा जास्त लाभ घेत असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण विभाग, नागरी विभाग. योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड, लाभाच्या रकमेचे विवरण. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण याने डीबीटी सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. योजनेची प्रसिद्धी. सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा, महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. सदर योजनेचे नियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समिती रचना खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील. तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर 3 महिन्यांनी घेण्यात येईल. सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-केवायसी करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.